आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात महाफास्ट 100 बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावी। आमची भूमिका ही सहकार्याची राहील। जरांगे पाटील भुजबळांना निमंत्रण द्यावं, शरद पवारांची मागणी। आरक्षणाबाबत शरद पवारांशी माझी चर्चा। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे करता येईल ते करणार। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। 50% वरील आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे। केंद्रानं भूमिका घेतली तर आमची समन्वयाची भूमिका राहील। शरद पवारांचं वक्तव्य। राज ठाकरेंनी 2 ते 3 वेळा माझं नाव का घेतलं माहिती नाही। लोक मलाही अडवतात, निवेदन न देतात। शरद पवारांचं राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर। वक्फ बोर्डावरून मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे सुपारीवालेच होते। आंदोलनातील निम्म्यापेक्षा अधिक लोक हे गुन्हेगार। सगळेजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहत असल्याचा संजय राऊतांचा गंभीर आरोप। माझे अनेकांसोबत फोटो आहेत। राऊत फोटो दाखवून विषय बदलतायत। ठाकरे गटाला मतदान केलं, मग भेटायला जाऊ शकत नाही का? फोटो दाखवत अकबर सय्यद यांचा सवाल। भाड्याचे लोक आणून तमाशा करतात, मग आम्हीही तुमचा तमाशा करणार। संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा। तर मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावरही सुपारी गँग बसली आहे। राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतच तमाशावाला, कधी मातोश्रीवर तर कधी सिल्वर ओकवर नाचतात। नितेश राणेंची राऊतांवर खोचक टीका। बीडच्या आंदोलनाचा पक्षाशी संबंध नव्हता, धमक्या कुणाला देताय? आम्हाला धमक्या देण्यापेक्षा अब्दालीला धमक्या द्या। संजय राऊतांचं राज ठाकरेंना आव्हान। महाविकास आघाडीच्या काळात मला अडकवण्याचा प्रयत्न झाला, योग्य वेळी यावर सविस्तर बोलेन। परमवीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर शिंदेंचेही गंभीर आरोप। रमेश केरेंनी माझ्या समोर मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न मांडला, मात्र ओबीसीतून मराठा आरक्षण देता येईल का याबाबत चर्चा झाली नाही। केरे पाटील यांच्यासोबतच्या बैठकीबाबत पवारांची माहिती। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, आरक्षण मिळालं नाही तर मतदानावर बहिष्कार टाकणार। रमेश केरेंची भूमिका। भुजबळ मराठा ओबीसी लावण्याचं काम करतायत। रमेश केरे पाटलांचा भुजबळांवर आरोप। छगन भुजबळांना गंभीरतेनं घेत नाही। भुजबळांना सर्व फडणवीसांनी शिकवलंय, ते मुद्दामून करतायत। मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका। पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांचं सूचक विधान। ज्याच्या जागा अधिक त्याचाच मुख्यमंत्री। चव्हाणांचं वक्तव्य। महायुतीत भाजपनं किती जागा लढायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिकार। कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। नागपूरमध्ये सुरू असलेल्या अर्धवट सिमेंट रोडच्या कामाची देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी। नागरिकांच्या संताप वाढल्यानं पाहणी करतानाच अवघ्या काही तासातच कामाला सुरुवात। अजित पवार जळगावच्या अमळनेरमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर। अजित पवारांकडून शेतकऱ्यांची विचारपूस। सुनील तटकरे, अनिल पाटील यांचीही उपस्थिती। अमळनेरमध्ये जनसन्मान यात्रेला जाण्याआधी अजित पवारांचा शेतकरी महिलांशी संवाद। लाडकी बहीण योजना आणि सरकारच्या योजनांचीही दादांनी माहिती दिली। दादांनी पवारांना खासदार केलं, पवारांना दिल्ली जवळ वाटू लागली। कोल्हापूरची महिला जिल्हाध्यक्ष शीतल फटकडेंचं वक्तव्य। तर पदाधिकाऱ्यांनी टीका टिप्पणी न करता कामावर बोलावं। अजित पवारांनी महिला पदाधिकाऱ्याचे कान टोचले। आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1500 रुपये परत घेणार। अमरावतीत लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात रवी राणांचं वक्तव्य। ठाकरे लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवतायत। लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेस कोर्टात गेलं। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्या अगोदर मनसे आक्रमक। विदर्भात ताफा अडवला तर तिथेच चोप देणार। बीडमध्ये ठाकरे गटानं ताफ्यावर सुपारी फेकल्याच्या प्रकारानंतर मनसे जिल्हाध्यक्षाचा इशारा। रोहित पवार तुमची लायकी काय? रोहित पवारांनी काय दिवे लावलेत हे मला माहिती आहे। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांची रोहित पवारांवर टीका। सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप हॅक करणाऱ्यानं $400ची मागणी केली। पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्रकरणाचा तपास केला जाणार। पोलीस आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासणार। व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पोलिसात तक्रार।
पार्थ पवारांकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा. पार्थ पवारांकडून निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची मोर्चे बांधणी सुरू. काल भोर विधानसभेचा आढावा घेतला. काँग्रेसचे डॉक्टर अंकुश देवसकरांचा आज शिंदे गटात प्रवेश होणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात पक्षप्रवेश होणार. अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय म्हणून देवसकरांची ओळख. अहमदनगरमध्ये आमदार बबनराव पाचपुते यांना भाजपमधूनच निवडणुकीसाठी आव्हान. सुवर्णा पाचपुतेंकडून श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी. सुवर्णा पाचपुते या भाजप नेत्या. अंजली दमानिया सांगतील त्या ठिकाणी आणि सांगतील त्या चॅनलवर त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतावर चर्चा करायला तयार. फक्त चर्चासत्रातून पळून जायचं नाही. सूरज चव्हाणांचं दमानियांना प्रति आव्हान. पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा. 21 ऑगस्ट पर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. नागपूरच्या अमरावती रोडवरील टोल नाक्याची मनसेकडून तोडफोड. 10 किलोमीटर अंतरावर 5 टोल नाके तयार झाल्यानं मनसे आक्रमक. संतप्त मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाक्याची तोडफोड. वाशी टोलवर कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केल्यामुळे कर्मचारी आक्रमक. मनसेच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. सोलापूरमधील मोहोळ अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून खासदार प्रणिती शिंदे आक्रमक. कार्यालयावरून मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत असल्याची प्रणिती शिंदे यांची टीका. नागपूर विधान भवनातील विधान परिषद विधानसभा सभागृह हे अपडेट होणार. प्रत्येक सदस्यांच्या टेबलवर एक लॅपटॉप, नवीन माईक सुद्धा लागणार. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नवीन यंत्रणा कार्यान्वित होणार. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कराडमध्ये भाजपची जिल्हास्तरीय कार्यकारिणी बैठक संपन्न. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. पुण्याच्या भोरमध्ये काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी नियुक्ती समारंभ संपन्न. आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सर्व सेलच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्राचं वाटप. कुस्तीपटू विनेश फोगाटच्या समर्थनात नागपुरात महिला काँग्रेसचं धरणं आंदोलन. विनेशवर सरकारनं किती खर्च केला हे जाहीर केल्यामुळे आंदोलन. हिंडनबर्गचे आरोप सेबी अध्यक्ष माधवी बुच यांनी फेटाळले. सेबीमध्ये रुजू होण्याच्या 2 वर्षांआधीच अदानी ऑफशोर संस्थेत गुंतवणूक. 2018 मध्ये अदानी ऑफशोर संस्थेतून गुंतवणूक काढून घेतली. बुच यांचं स्पष्टीकरण. अदर पुनावाला आणि सायरस पुनावाला यांच्या विरोधात खटला चालवण्याचे नागपूरच्या दिवाणी न्यायालयाचे आदेश. कोविशिल्ड संदर्भात संचालकांनी न्यायालयात खोटं शपथपत्र दिल्याचा याचिकाकर्त्याचा आरोप. अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचं प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत धरणं आंदोलन. आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका आंदोलन करणार. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी 29 ऑगस्ट पासून संपावर जाणार. जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचारी शिक्षकांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाची हाक. राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी 16 ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार. अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी 28 ऑगस्टला आझाद मैदानावर धरणं आंदोलन. लाडकी बहीणच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा निहाय समित्या स्थापन. मतदारसंघातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरून शासनाकडे पाठवण्याची जबाबदारी समित्यांवर. पात्र महिलांची यादी तयार करण्याच्याही सूचना. कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह आतापर्यंत जाहीर केलेल्या 278 फेऱ्यांचं आरक्षण हाऊसफुल. वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुद्धा फुल असल्यानं चाकरमान्यांचा हिरमोड. राज्यात आतापर्यंत 123% पावसाची नोंद. नागपुरात सर्वाधिक तर नाशिकमध्ये सर्वात कमी पाऊस झाल्याची नोंद. पावसामुळे कोकणात सर्वाधिक पिण्याचं पाणी तर संभाजीनगरला दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षाच. जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ. पाणीसाठा 28.31%वर. 7,692 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याची आवक सुरू. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पात 46.44% जलसाठा. पावसाचा जोर ओसरल्यामुळे वाशिमकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार. गोंदियात गेल्या महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे हजरा फॉल धबधबा प्रवाहित. हजरा फॉल परिसर पर्यटकांनी गजबजला. जळगावच्या हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडले. 69,217 क्युसेक इतक्या वेगानं तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू.
मराठवाड्यात पाण्याचा तुटवडा. मराठवाड्यातल्या धरणांमध्ये सर्वात कमी 26.46% पाणी. राज्यात सध्या पुणे आणि कोकण विभागात 80%हून अधिकचा पाणीसाठा जमा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचे 2 टप्पे हे 2 दिवस पुढे ढकलले. काल संध्याकाळी शहरात पाणी यायला सुरुवात झाल्यानंतरही शहरवासियांना थेट बुधवारीच पाणी मिळणार. अकोल्यातील भीमनगरमध्ये पिण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर शेती पिकांचं नुकसान. जोरदार पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप. कपाशी, तूर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. भोर तालुक्यात अतिवृष्टीने 80 हेक्टर शेतीचं नुकसान. भात, नाचणी, वर्क पिकाचं नुकसान. जुलैपर्यंत शेतजमिनींचे पंचनामे पूर्ण.